नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक गंभीर प्रश्न विचारत आहोत, तो म्हणजे महापुरुषांचे फोटो विद्रूप का केले जातात? इतिहासाची खरी बाजू आपणापर्यंत का पोहोचत नाही? आपल्या संस्कृतीत आपल्या महापुरुषांमध्ये इतका अन्याय का केला जातो? तर महापुरुषांच्या पवित्र प्रतिमांचे विद्रुपीकरण नागपंचमीपासून विजयादशमीपर्यंत साजरे होणारे सण आर्यपुत्र नागराजे मौर्य सम्राट यांचा विसरलेला इतिहास आणि विषमतावादी वर्णव्यवस्थेच्या मुळाशी असलेली कारस्थानं, या सर्व प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओत करणार आहोत, जी प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांनी त्यांच्या बहुजनांचे प्रबोधन आमचे प्रतीक आमचे उत्सव या ग्रंथात केलेला आहे। या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्रूप इतिहासाचा खरा पर्दाफाश, महापुरुषांचे खरे महत्त्व आणि आपल्या सणांचा सत्य इतिहास। मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार हे संबंधित लेखक आणि त्यांच्या पुस्तकाशी निगडित आहेत। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। प्रबोधन क्रमांक 40 मध्ये महापुरुषांचे फोटो विद्रूप का याबद्दल लेखक म्हणतात, गणपती बाप्पा मोरया भारतीयांचे महापुरुष राजे दैवत विद्रूप का? नागपंचमी आपण साजरी करतो कारण प्राचीन काळी नागराजे होऊन गेले। 5 पराक्रमी नागराजाशी आर्यपुत्र राजाशी देवाशी संघर्ष झाला। ज्यावेळेस आर्यांचं राज्य आलं त्या काळात अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, ऐरावत या 5 नागराजाचा इतिहास 5 फण्याचा साप असे चित्र उभे करून विद्रूप इतिहास लिहिला गेला। नागराजाची प्रजा श्रावण शुद्ध पंचमीला नागराजाचा उत्सव साजरा करतात। स्त्रिया नागराजाशी सत्ता पुन्हा यावी म्हणून प्रार्थना करतात, ओव्या गातात। नागपंचमी सण सापाची पूजा न करता नागराजाची फोटो लावून सण साजरा करावा असे लेखक नमूद करतात। पुढे सम्राट चंद्रगुप्त मौर्यांनी इराण, अफगाणिस्तानपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि हिमालयातील मानस सरोवर, ब्रह्मपुत्रा नदीपासून कावेरी नदीपर्यंत म्हणजेच संपूर्ण भारतावर भव्य गणराज्य निर्माण केलं होतं। या राज्यात सुख, शांती व समता सोबतता आणली होती। म्हणून प्रजा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मौर्य राजाचा उत्सव सण साजरा करतात। मौर्य घराण्यात 10 राजे होऊन गेली। राज्यात समता आणण्यासाठी 10 नियम दशहरा अंमलात आणले गेले होते, परंतु यांचा इतिहास नष्ट करण्यासाठी विषमतावादी लोकांनी या गणाच्या प्रमुख मौर्य राजाला हत्तीचं शिर लावून त्यावर काल्पनिक कथा रचून विद्रूप चेहरा केला गेला। तसेच मौर्य राजांचे 10 तोंड एकत्र करून त्याला रावण नाव देऊन विद्रूप चेहरा करून जाळण्याची प्रथा सुरू केली। आपणाला आपला इतिहास समजू नये म्हणून शिक्षणाचे अधिकार काढून घेतला। आपण चतुर्थीला सम्राट मौर्याची प्रतिमा लावून पुष्पहार घालून पूजा करावी असे लेखक आवाहन करतात। अश्विन शुद्ध दशमीला बळीराजाने आर्यपुत्र वामनाचा पराभव करून विजय मिळवला। तो दिवस विजयादशमी उत्सव म्हणून प्रजा दरवर्षी साजरी करते। पुढे सम्राट अशोकाने लोकात समता, बंधुभाव निर्माण करण्यासाठी 10 नियम दशहरा या नावाने अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी प्रजा विजयादशमी साजरी करते। दशहरा नियमाची अंमलबजावणी सुरू केली। या नियमाप्रमाणे अर्ध्या जगावर समतेचं राज्य केलं। त्यामुळे मौर्य राज्यातील प्रजेने दरवर्षी दशहरा म्हणजेच दसरा उत्सव साजरा करतात। परंतु शेवटच्या बृहदत्त मौर्य राजाला विश्वासघात करून आर्यपुत्र पुष्यमित्र शुंग सेनापतीने मौर्य राजाला मारले आणि शुंग वंशाची सत्ता स्थापन करून समतेचं राज्य नष्ट केलं। विषमतेची वर्णव्यवस्था निर्माण केली। स्वतःला
रामराजा समजून वाल्मिकांनी लिहिलेल्या काल्पनिक काव्याचा विस्तार करून रामाने समतेच्या दशहरावर विजय मिळवला म्हणून मौर्याचे सम्राट चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोक, कुणाल, दशरथ, संप्रती, शालिसूक्त, देववर्मा, सत्यधनु, बृहदत्त असे 10 राजाचे तोंड एकत्र जोडून विजयादशमीच्या दिवशी मारण्याची प्रथा पाडली आणि प्रजेचे सर्व हक्क काढून घेऊन प्रजेला गुलाम बनविले म्हणून विरोध करणारा राहिला नाही. बहुजन समाजात सत्य शोधण्याची बुद्धिमत्ताच नसल्यामुळे आजही ती प्रथा सुरू आहे. जिस बाप का बेटा लायक उस बाप की कदर होती है. बांधवांनो, आता तरी सावध व्हा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मौर्य राजाची फोटो लावून पुष्पहार घाला आणि साधेपणाने चतुर्थी साजरी करा. दसरा 10 तोंडाचे 10 मौर्य राजे रावण मारण्याची प्रक्रिया न करता मौर्य राजाचे फोटो लावून उत्सव साजरा करा. त्यामुळे आपला सन्मान वाढेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे निर्माण होणार नाहीत. इतिहास समजून घ्या, इतिहास घडवा, मानसिक गुलामीतून मुक्त व्हा. गणपती बाप्पा मोरया, लोककल्याणासाठी लवकर या, अशा प्रकारचे आवाहन लेखक आपल्या पुस्तकातील या प्रकरणात नमूद करतात. आज आपण पाहिलं की कसे आपल्या महापुरुषांचे फोटो, त्यांचा इतिहास आणि आपली सांस्कृतिक प्रतीकं काळानुरूप विद्रूप केली गेली. ही केवळ भूतकाळातील चूक नाही, तर आजही आपली जागृती, समता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी हा इतिहास समजून घेणं अत्यावश्यक आहे. आपण आपले खरे दैवत ओळखले पाहिजे, त्यांचे स्वाभिमानाने जतन केले पाहिजे. आपल्या महापुरुषांचा आदर हा केवळ पूजेमध्ये नाही, तर त्यांच्या विचारांच्या अंमलात आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे खरी समता, खरी बंधुभावना आणि खऱ्या इतिहासासाठी उभे राहण्याची. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओत. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.